आणि यानंतर बातमी आहे थेट बिहारमधनं। बिहारच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। मुख्यमंत्री पदाचा प्रत्येक गटाचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू असताना महागठबंधननं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं महागठबंधननं जाहीर केलंय। अशोक गहलोतांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली तर उपमुख्यमंत्री पदासाठी मुकेश साहनी यांच्या नावाची घोषणा होतीये। लोगों ने जनता के सामने प्रण लिया है, संकल्प लिया है कि ऐसा कोई परिवार नहीं जिस परिवार के पास अगर सरकारी नौकरी है और जिन परिवार के पास सरकारी नौकरी नहीं है उन परिवार को एक सरकारी नौकरी तेजस्वी देगा। तर तेजस्वी यादव यांच्या नावावरती किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब का होता आहे, त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत जाणून घेऊया। तेजस्वी हे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आहेत, त्यामुळे कुटुंबातच मोठा राजकीय वारसा त्यांच्या पाठीशी आहे। तेजस्वी सध्या बिहारमधले सर्वात तरुण लोकप्रिय नेते आहेत। त्यांची भाषण शैली साधी आहे पण प्रामाणिक आहे आणि तरुणांना भावणारी आहे। नोकरी देणारा मुख्यमंत्री असा एक प्रकारे ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न दिसतोय। लालू प्रसाद यादव यांचा मुस्लिम यादव MY या मतदारसंघावरती प्रभाव आहे। MY सामाजिक गटाचा बिहारच्या लोकसंख्येमध्ये एकूण 40% प्रभाव पाहायला मिळतो। तरुण आणि बेरोजगार वर्गाला जवळ करण्यात त्यांना आतापर्यंत यश मिळालंय। 2020 साली त्यांनी सर्वाधिक जागा मिळवून देत आपलं नेतृत्व सुद्धा सिद्ध केलेलं होतं। बिहारमध्ये चेंजची बदलाची भावना ही अतिशय प्रबळ आहे।